बारामतीमध्ये 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू, परिसरामध्ये खळबळ। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार रात्री आई आणि मुलीमध्ये किरकोळ वाद झाला, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली। ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली होती। मात्र सकाळी घराजवळच मुलीचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच रुई येथील साई गणेश नगर परिसरामध्ये फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून घटनास्थळाची पाहणी आणि पुरावे संकलित केले जात आहेत। मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तसंच ही हत्या आहे की अन्य कारण, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान आमदार रोहित पवार बारामतीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे। आता मी बारामती मेडिकल कॉलेजला आलेलो आहे। माझा पीए अजित, जो माझ्याबरोबर जिल्हा परिषदपासून आहे, त्याच्या परिवारामध्ये त्याची 15 वर्षाची मुलगी, तिचा मृत्यू काल झाला, आज सकाळी झाला। खरं तर पोलीस आपल्याला नंतर सांगतीलच कशामुळे झाला, काय घडलं, कसं घडलं, हे तपासानंतर आपल्याला त्या ठिकाणी कळेल। पण अजित आणि त्याच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि आपल्या पोटची मुलगी जर काही कारणांमुळे तिचा मृत्यू होत असेल, ते सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये, कुठल्याही वडिलांसाठी ही गोष्ट समजून घेण्याच्या पलीकडे असते। पवार परिवार, मी, माझा सगळा परिवार, त्याच्याचबरोबर बारामती ॲग्रोचे सर्व जे कर्मचारी आहेत ते अजित आणि त्याच्या परिवाराबरोबर आहेतच। DYSP साहेबांबरोबर माझी चर्चा झाली। दवाखान्यामध्ये असणारे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना मी विनंती केली, एकतर पोस्टमॉर्टम होत असताना त्याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही नको। पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं, काय कारणं आहेत, कशामुळे तिचा मृत्यू झाला, हे कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे तपास न झाल्यामुळे आणि लहान मुलीचा हा मुद्दा असल्यामुळे याच्यात मला आता तरी खूप काही तिथं सांगता येणार नाही। पण पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला कळेल की खरंच काय घडलं, काय कारणं आहे। त्यामुळे त्यांच्या परिवाराशी चर्चा करून मी सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज इंडिया।